नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते पुन्हा एकदा तुमचा आपल्या फूड चॅनल स्वाद यात्रामध्ये। तर आज आपण आलो एका खास ठिकाणी मिसळ महोत्सवला, जो भरलाय आपल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या महापालिका क्रीडा भवन मध्ये। इथे महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागातून आलेल्या चविष्ट, तिखट आणि झणझणीत मिसळांची मेजवानी आहे। हा जो मिसळ महोत्सव आहे तो 23 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 पर्यंत आहे आणि ह्याचा टायमिंग सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे। आणि गाईज, मी सगळे जे ह्याच्या संबंधित जे काही डिटेल्स आहेत मी डिस्क्रिप्शन्स मध्ये दिलेले आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शन एकदा नक्की चेक करा। तर आज आपण कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक, खानदेश या सगळ्या मिसळींचा आस्वाद घेणार आहोत, जिथे मिसळ ही फक्त पदार्थच नसतो पण तो एक महोत्सव असतो, जिथे झणझणीत रस्सा, कुरकुरीत फरसाण आणि गरम पावाचा हा संगम असतो। टाइम न घालवता मिसळींचा हाच स्वादाचा प्रवास सुरू करूया, तर चला। समाधान दादा आपल्या सोबत आहेत, त्यांनी हे ऍक्च्युली पूर्ण ऑर्गनाइज केलंय। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की म्हणजे त्यांनी आपल्यासाठी एवढं स्पेशल ऑर्गनायझेशन केलं, त्यांच्या मागचा रिझन। मिसळ महोत्सवाचे आमचे 8वं वर्ष आहे। इथे आयोजन करण्याचं एवढंच कारण होतं की मुंबईतल्या लोकांना विविध महाराष्ट्राच्या भागातल्या ज्या काही मिसळ आहेत, मिसळ म्हणजे एकच मिसळ नाही, कोल्हापूरची मिसळ असून दे, पुण्याची मिसळ असून दे, साताराची, प्रत्येक मिसळ ही वेगवेगळी असते। ही मिसळ याची चव कळण्यासाठी आम्ही हे आयोजन करतोय आणि लोकांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय की मिसळचे सुद्धा एवढे प्रकार असू शकतात हे त्यांना कळलं आणि चांगल्या प्रकारे लोक इथे आनंद घेतात। हेच आज आमचा उद्देश होता की महाराष्ट्राची जी काही खाद्य संस्कृती आहे ही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्याच रीती आम्ही हा कार्यक्रम घेतला। थँक्यू दादा। सो गाईज, आपण इथे बघू शकतो कोल्हापुरी मिसळ आहे आणि त्यांनी इथे 2 बोर्ड लावलेले आहेत, एक पांढरी मिसळ, एक तांबडी मिसळ। सो इट्स व्हेरी युनिक हिअर। सो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की इथे असं युनिक आहे ते काय आहे। चला। हाय। सो इथे मी बघते एक पांढरी मिसळ आणि एक तांबडी मिसळ आहे, तो एक्झॅक्टली हे काय आहे? म्हणजे कोल्हापूरमध्ये पांढरी तांबडी मिसळ असा एक रस्सा असतो, मिसळ पण असते आणि कोल्हापुरी थाळी असते पांढरी आणि तांबडी, ती आम्ही मटकीमध्ये बनवली आहे। म्हणजे सेम चिकनची टेस्ट आहे ती मटकीची टेस्ट मध्ये येते, तसे आम्ही 2 वेळाचे मिसळ बनवले। आणि हे कोल्हापूरला खूप फेमस आहे। हो, एक्झॅक्टली कुठे आहे तुम्ही सांगू शकता? कोल्हापूरला आमचा स्टॉल नाही आहे, म्हणजे आम्ही राहतोय तर मुंबईला, तर आम्ही फ्रॉम कोल्हापूर आहे। ओके ओके। आमची ही फूड फॅक्टरी आहे, हे आमचे पॅकेट्स आहेत, हे आमची ड्राय मिसळ आहे, जस्ट ऍड वॉटर अँड मिल्क। ओके। सो ही मिसळ ही आहे। सो गाईज, आपण नक्की हे ट्राय करूया जरा, एक हे युनिक आहे। मी लवकरच तुम्हाला रिव्ह्यू देईन आणि सांगेन की कशी येते। सो गाईज, मी आता जसं बघते श्री सिद्धेश्वर मिसळ आहे। मी फर्स्ट टाइम ही मिसळचं नाव वाचते, तो आपण त्याच काकांकडून जाणून घेऊया की एक्झॅक्टली ही कसली मिसळ आहे आणि ह्याच्यात काय स्पेशालिटी आहे। काकाच नाही। जसं बघू शकते इथे 4 प्रकारच्या मिसळ आहेत। पहिली सिद्धेश्वर स्पेशल कढी वडा, सिद्धेश्वर मटकी मिसळ आहे, सिद्धेश्वर दही मिसळ आहे, सिद्धेश्वर स्पेशल मिसळ आहे। तर आपण त्या काकींकडून जाणून घेऊया की एक्झॅक्टली काय आहे ते। तर काकी, एक्झॅक्टली सिद्धेश्वर मिसळ म्हणजे काय, म्हणजे एक्झॅक्टली काय असतं त्या मिसळमध्ये? सिद्धेश्वर मिसळ म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम शुद्ध रिफाईंड तेलचा वापर, आणि ही जी मिसळ बनवली जाते ती मी घरगुती स्वतः मसाले बनवलेले आहे। आणि स्पेशली हे कसं राजगुरुनगर, पेठ आणि मनसर अशी गावाकडची ही एक घरगुती टाईप मध्ये प्रकारची मिसळ आहे, तुम्हाला खूपच आवडेल। आणि दुसरी गोष्ट स्पेशल आमचा कढी वडा आहे, तो जरूर ट्राय केला तर खूपच सुंदर आहे। ती स्पेशालिटी आहे आमची। तुम्ही मुंबईचे आहात की तुम्ही आम्ही मुंबईमध्ये, आमचं मुलुंडमध्ये आहे श्री सिद्धेश्वर स्नॅक सेंटर, आणि जी मिसळ बनवतो ती आम्ही आमच्या गावाकडची इकडे तिला ट्राय करून त्याप्रमाणे होममेड मिसळ बरोबर। सो गाईज, जसं तुम्ही ऐकलं, ही स्पेशालिटी म्हणजे होममेड मिसळ आहे यांची। तुम्ही या नक्की ट्राय करा। घरगुती मिसळ खायची असेल अशा वेगळ्या ह्यानी तर तुम्ही नक्की इकडे येऊन ट्राय करू शकता।
मी पण खाईन आणि तुम्हाला नक्कीच रिव्ह्यू देईन. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. सो गाईज, नेक्स्ट आपण बघू शकतो अस्सल पुणेरी मटकी मिसळ आहे. ते नाव वाचूनच आपल्याला कळतंय की ही अस्सल पुण्याची मिसळ आहे. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की एक्झॅक्टली काय आहे आणि कशी आहे ते. चला काकी, तुमची स्पेशालिटी काय आहे, म्हणजे तुम्ही कशी बनवता आणि काय युनिक आहे तुमच्या मिसळमध्ये? स्पेशालिटी सांगा. मिसळ कशी बनवायची सांगू? काय आहे युनिक, काय आहे? पांढरा वाटाणा आहे, मटकी आहे, कांदा, अद्रक, लसूण अशा पद्धतीने मिसळ आपण बनवतो. त्याला लकीचा मसाला, टमाटो सगळं टाकून मिसळ एक नंबर होती पुणेरी मिसळ. असे गुलाबजाम त्याच्याबरोबर. ही आपली ना मटकी मिसळ आहे ताई, आणि ही ना पुणेरी स्पेशल मिसळ आहे. पप्पांचा ना मट्टा खूप फेमस आहे आमच्या साईडला पुण्याला. मग मट्टा दिसतो ना टाकून, जेव्हा लोकांना तिखट खाल्ल्यावर खूप असा थंड धक्का लागतो ना, तेव्हा तो मट्टा पिल्यानंतर लोकांना शांत थंडा वाटतो. सो गाईस, त्यांनी सांगितलेली आहे त्यांची स्पेशालिटी, तर मी लवकरच खाईन आणि तुम्हाला पण दाखवीन. सो व्हिडिओ बघत राहा. मी अजून एक्सप्लोर करणार आहे आणि तुम्हाला अजून जे स्टॉल्स अवेलेबल आहेत तेही सांगणार आहे. सो चला बघूया. सो गाईज, नेक्स्ट मी वाचते चुलीवरची मिसळ आहे, माठातली मिसळ आहे ही. तर दादाकडनं आपण जाणून घेऊया या मिसळ बद्दल. दादा, तू थोडं सांग या मिसळबद्दल. कोल्हापूरची आपली प्रॉपर मिसळ, आपण घरातलाच मसाला असतो हा सगळा. कोल्हापूरवरूनच सगळं घेऊन येतो. टेस्ट थोडा पण आहे तो कोल्हापूरचा जाईल, तुम्हाला पण भेटतो. आणि आपली मिसळ चुलीवरची मिसळ आहे ही. आपण याच्यात मटकी येते, बटाटा येतो सेपरेट, आणि शेवटी आणि रस्सा. तू प्रॉपर कोल्हापूरचाच आहेस का? प्रॉपर कोल्हापूरचा. आणि ह्याच्यावर पाव असतो की ब्रेड असतो? पाव असतो. इथं आता मुंबईत पावच खातात, त्यामुळे पावच. कोल्हापूरला आला की ब्रेड. तर मग गाईस, मी जसं दादाकडून जाणून घेतलं की ही चुलीवरची मिसळ आहे प्रॉपर, आणि हा जो दादा आहे तो प्रॉपर कोल्हापूरचा आहे. तो कोल्हापूरवरून आपल्यासाठी इथे आणला आहे मिसळ सर्व करायला आपल्याला, जस्ट बिकॉज आपल्याला एवढं लांब ट्रॅव्हल करायला नाही भेटत. कोल्हापूरची जी टेस्ट आहे ती आपल्याला क्रेविंग होते पण खायला भेटत नाही. तर मग तो खास आपल्यासाठी चुलीवरची मिसळ घेऊन आलाय, जो होममेड मसाले सगळे वापरतो. तर तुम्हाला जर असं क्रेव होत असेल तर ह्या दादाकडे नक्की या आणि खावा. नेक्स्ट आहे खानदेशी मिसळ. तर हे काका बोलते ठाण्यामध्ये पण खूप प्रसिद्ध आहे. ठाणेकरांना माहिती असेल, मला तर नव्हतं माहिती. तर मी त्या काकांकडे जाणून घेते की एक्झॅक्टली का प्रसिद्ध आहे तेवढे. तर चला दादा, तू आम्हाला तुमच्या मिसळ बद्दल सांग ना जरा. आमच्या मिसळ म्हणजे जसं की तुम्ही बघू शकता, आमचा खानदेश मिसळ हाऊस नाव आहे. खानदेशचे मसाले ते टोटली डिफरंट असतात. त्याची टेस्ट, त्याचा जो स्पाइस लेवल असतो, तर आमच्या मिसळने असं एक वेगळा अरोमा येतो. तुम्ही खाल्ल्यानंतर ऍसिडिटी सुद्धा होणार नाही, किती पण तिखट खा. आणि जर तुम्हाला इथे येऊन जर जमत नसेल तर आमच्या ठाण्याला एक ब्रांच आहे, नितीन कंपनी, कोरम मॉल जवळ. तुम्ही तिकडे येऊन आम्हाला भेट देऊ शकता. सो गाईज, दादानी जसं आपल्याला सांगितलं की ते मसाले जे आहेत ते खूप डिफरंट आहेत, पण ते अजून आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. तर मी परत जाणून घेते त्यांच्याकडनं. आमच्याकडे अजून एक मिसळचा प्रकार आहे, तंदूर मिसळ. तर तुम्ही येणाऱ्यांनी नक्की ट्राय करावं. सो जसं त्यांनी सांगितलं ते फक्त खानदेशी मिसळ नाही सर्व करत, तर त्यांच्याकडे तंदूर मिसळ पण आहे, जे आय गेस इन हाऊस त्यांच्या ठाणे रेस्टॉरंट अवेलेबल आहे. तर तुम्ही नक्की जाऊन खाऊ शकता. सो गाईज, आपण आता आलोय विठ्ठल माऊली मिसळला. सो आपण त्या दादाकडनं जाणून घेऊया की एक्झॅक्टली या मिसळच्या मागचं टेस्टीनेस काय येते. चला. हाय दादा, मला तुमच्या मिसळ बद्दल थोडं सांगाल ना? आम्ही नाशिकचे आहेत. आमची स्पेशालिटी काळा रस्सा आहे, नाशिकचा स्पेशल. हा नाशिकचा काळा रस्सा आपल्या चुलीवरती भाजलेला मसाल्यापासून बनलेला असतो. हा तांबडा रस्सा आहे आपला नाशिक, आणि हा पुण्याचा आहे तांबडा रस्सा. आणि आपण दोघांचा कॉम्बो केलाय काळा तांबडा. ते तुम्हाला दही आहे, गुलाबजाम आहे, 2 पाव एक रस्सा अनलिमिटेड 150 मध्ये. सो बेसिकली ही नाशिकची मिसळ आहे, आणि तुम्ही बघू शकता की त्यांच्याकडे पूर्ण मिसळ थाली सुद्धा आहे, जी हार्डली 150 रुपीजला आहे, जी अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे. त्यात तुम्हाला तांबडा रस्सा येतो, त्यांचा इन हाऊस मसाला, नाशिक प्रॉपर जी मिसळ बनते त्याचा रस्सा येतो,
दही येतं, गुलाबजामुन येतं. सो इट्स वर्थ विजिटिंग. मी तुम्हाला नक्कीच रिव्ह्यू देईन, व्हिडिओ बघत राहा. सो गाईज नेक्स्ट मी आली आहे आजकाल मालवणी मिसळ वडे. हा आहे थोडं युनिक आहे, मला पण जरा ते युनिक वाटलं. आय गेस ती मालवणी मिसळ आहे जी वड्यांबरोबर सर्व केली जाते. तर आपण त्या काकांकडून जाणून घेऊया एक्झॅक्टली काय आहे. तर काका ही एक्झॅक्टली कोणती मिसळ आहे आणि ही वड्यांबरोबर सर्व केली जाते? नवीन कन्सेप्ट आहे, मालवणी पद्धतीमध्ये आहे. पावाच्या ऐवजी वडे देतोय आपण. पाव पण आहे, पावाला ऑप्शन आहे, थोडा हेल्दी प्रकार आहे. आपण स्वीट मध्ये जिलेबी देतोय, पापड देतोय, सोलकढी पण आहे त्याच्याबरोबर. थोडा नवीन प्रकार आहे मॅडम. तर म्हणजे वडे आणि ही जी हे आहे सफेद वाटाणे, लाल चणे, मूग मटकी आहे त्याच्यात. तर ही मालवणी ह्याच्यात केलेली आहे. पूर्ण ते टच तोच आहे. तर जसं मी काकांकडून जाणून घेतलं की ही जी त्यांनी जी मिसळ बनवायला ट्राय केली ती एक हेल्दी टच त्यांनी दिलेला आहे. पाव थोडा खूप लोकांना नाही आवडत, डायजेशनचा इश्यू होतो, अनहेल्दी होऊन जातं, त्याच्यामुळे त्यांनी ते सर्व करतायत. आणि तो जो रस्सा आहे तो मालवणी ह्याच्यात मसाल्यामध्ये त्यांनी बनवलेला आहे, त्यामुळे तो थोडा युनिक आहे. बाकी अजून एक्सप्लोर करूया आपण काय आहे इकडे. सो नेक्स्ट गाईज मी वाचते हे आहे अस्सल कोल्हापुरी चुलीवरची मिसळ. इथे मी बघते की एक कपल आहे क्यूटचं जे आपल्यासाठी मिसळ बनवत आहे आणि आपल्याला सर्व करताय. तर त्या काकींकडून आपण जाणून घेऊया की कसं आहे ते. हाय काकी, तर मी जाणू शकते का म्हणजे एक्झॅक्टली काय युनिकनेस आहे, काय वेगळी मिसळ आहे? आमच्याकडे कोल्हापूरची दही मिसळ आहे, दुसरी वडा मिसळ आहे आणि कोल्हापुरी स्पेशल कट वडा आहे आणि चुलीवरची मडक्यातील मिसळ आहे. मग तुम्ही बेसिकली इकडच्याच आहात मूळ की आम्ही प्रॉपर कोल्हापूरचे आहोत. तुम्ही यासाठी इथे आलेला आहात? आम्ही मिसळ महोत्सव करतोच. सो गाईज जसं तुम्ही बघू शकता हे क्यूटचं कपल आपल्यासाठी कोल्हापूर वरून आलेलं आहे जस्ट आपल्याला कोल्हापुरी मिसळ खायला मिळावी म्हणून. सो तुम्ही या आणि नक्की ट्राय करा काकींकडे. आणि ह्यांच्याकडे कट वडा सुद्धा अवेलेबल आहे, ते मला मोस्टली कोणत्या स्टॉलवर दिसलं नाही. आणि कोल्हापूरचं आय गेस हे स्पेशल आहे, तर ते तुम्ही ट्राय करायला नक्की येऊ शकता. सॉरी गाईज, तिकडे लाईव्ह म्युझिक चालू होतं त्यामुळे मला ऑडिओ रेकॉर्ड करता नाही आला. सगळ्यात पहिला मी पुणेरी मिसळ ट्राय करते. खूप म्हणजे खूप यम्मी मिसळ होते ती, एकदम पुणेरी टेस्ट आणि मटकी एकदम भरभरून टाकलेली होती त्यात. ही आपली नॉर्मल मिसळसारखी नव्हती, त्यात ती मटकी जी होती ती म्हणजे आपली रस्सावाली हे असते राईट, यात रस्सा नव्हता. ह्यात मोस्टली एकदम थिक ग्रेव्ही होती मटकीची आणि टेस्ट पण एकदम वेगळीच लागत होती नॉर्मल मिसळपेक्षा. नेक्स्ट मी मालवणी मिसळ ट्राय केलेली. ही मिसळ खूप म्हणजे अशी युनिक वाटली मला, कारण का नेहमी आपण वडे हे काळ्या वाटाण्याच्या आमटीसोबत किंवा चिकनच्या रस्स्यासोबत नॉनव्हेजसोबत मोस्टली अकम्प्लिश करतो, पण हे थोडं मला वेगळं वाटलं. मिसळसोबत वडे हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे. आणि मिसळ पण जी होती ती नॉर्मल मटकी किंवा एकाच ह्याची नव्हती, मिक्स कडधान्याची मिसळ होती ती. आणि त्यात मसाले जे वापरलेले ते मालवणी प्रॉपर एकदम ऑथेंटिक मालवणी मसाले वापरलेले त्यांनी. सो त्याची जी टेस्ट होती ती एकदम म्हणजे एकदम युनिक लागत होती. वड्यांसोबत मिसळ हे मी कधी कंपॅरिझन असं एक्सपेक्टच केलं नव्हतं, पण इट वॉज सो गुड की ती टेस्ट एकदम युनिक टेस्ट होती ती. नेक्स्ट मी खानदेशी मिसळ ट्राय केलेली. ही मी फर्स्ट टाइम ऐकली आहे की अशी पण काही मिसळ असते, सो मला ती ट्राय करायची होती आणि मी ती केली. खूप म्हणजे खूप स्पायसी होती मिसळ आणि त्याचा जो फ्लेवर होता त्या मिसळचा तो एकदम माउथमध्ये बर्स्ट होत होते ते फ्लेवर्स. एकदम त्यांनी जो मसाला यूज केलेला ना दॅट वॉज व्हेरी व्हेरी फ्लेवरफुल. म्हणजे ते बघायला नॉर्मल मिसळ सारखं होतं, बट वेन यू ईट इट वॉज सो टेस्टी की इट वॉज फुल ऑफ फ्लेवर्स. स्पायसी लवर्ससाठी मी ही मिसळ हायली रिकमेंड करेन. त्यानंतर मी जी मिसळ ट्राय केलेली इट वॉज कोल्हापुरी मिसळ.
ज्याच्यात पांढरा आणि तांबडा रस्सा इन्क्लूड होता. दॅट वॉज व्हेरी व्हेरी युनिक फॉर मी. म्हणजे मी पांढरा आणि तांबडा रस्सा नॉनव्हेजमध्ये ऐकला, मिसळमध्ये मी फर्स्ट टाइम ऐकला आणि तो खाल्ला. अँड इट वॉज व्हेरी म्हणजे मी खूप वेगळं ट्राय केलं असं वाटलं मला. ते जो पांढरा रस्सा होता आणि तांबडा रस्सा होता तो मटकीचा बनवलेला होता त्यांनी. मी कधी असं इमॅजिन पण केलं नव्हतं की असं पण काही असू शकतं. आणि जेव्हा मी ते टेस्ट केलं इट वॉज म्हणजे त्याची टेस्ट मला असं वाटायचं नव्हतं की मी व्हेज खाते करून. म्हणजे त्यांनी त्या लेवलचं ते बनवलेलं. इट वॉज युनिक, व्हेरी युनिक जे मी ट्राय केलं. आणि तुम्हाला काही असं युनिक टेस्ट करायचं असेल जसं मी टेस्ट केल्या इथे मिसळ, इट वॉज व्हेरी युनिक. म्हणजे मला फक्त एकच मिसळ माहिती होती जी आपल्या मुंबईमध्ये भेटते ती. बट ते सोडून मी इथे जाऊन खूप काही वेगळ्या सुद्धा मिसळ टेस्ट केल्या आणि मला त्या पर्सनली खूप आवडल्या. तर तुम्हालाही काही युनिक ट्राय करायचं असेल, टेस्ट करायचं असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि ट्राय करा. सो गाईज, मी तर या सगळ्या झणझणीत आणि स्वादिष्ट मिसळ संपवलेल्या आहेत. आम्ही संपवलेल्या आहेत. सो तुम्ही या महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागातून झणझणीत स्वादिष्ट मिसळ येऊन नक्की ट्राय करा. आणि गाईज, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.